मंडळी, तुम्हाला सैराट पिक्चरचा शेवट आठवत असेल. त्यात शेवटाला जातीपातीच्या भिंती तोडून प्रेमासाठी एक झालेल्या आर्ची परशाचं ऑनर किलिंग केलं जातं. त्या केसमध्ये पोरीच्या घरच्यांचा त्याच्या प्रेमाला विरोध होता. मंडळी, आजवर त्या धर्तीवर कितीतरी प्रेमी युगलांच्या वाट्याला असे गंभीर प्रकार आलेले आहेत. त्यातून मग हत्या, मारहाण अशा केसेस घडलेल्या आहेत. पण अजून तरी आपल्याकडं प्रेम करणाऱ्या पोरापोरींच्या वाट्यालाच मृत्यू आणि त्यांच्या आई वडिलांच्या वाट्याला दुःख येतं. पण आपल्या शेजारच्या देशात म्हणजेच पाकिस्तानात एका पोरीनं प्रेमात सगळ्या हद्दी पार केल्यात. इतक्या की तिच्या घरचे लोक बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्यायला परवानगी देत नाहीत म्हणून तिनं घरातल्या तब्बल 13 माणसांची हत्या केली. आणि विशेष म्हणजे हे रानटे हत्याकांड पार पडल्यानंतर पोरीच्या तोंडावर जरा पण पश्चातापाची भावना नव्हती. तसं कधी काळी सीमा हैदर इत्तुशा सचिनच्या प्रेमात पाकिस्तानातून 4 पोरं घेऊन नेपाळ मार्गे भारतात घुसली. तेव्हा शेजारच्या देशातील पोरी प्रेमासाठी काय करू शकतात याची प्रचिती अनेकांना आली होती. पण या पोरीने तर तिच्याही पुढे जाऊन प्रेमात आंधळवून तिचं अख्खं घरदारच संपवलं. नेमकं काय घडलंय सिंध प्रांतात थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच मंडळी. मिळालेल्या माहितीनुसार खैरपूर जवळील हैबत खान ब्रोही गावात 19 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. त्या गावात राहणाऱ्या शाहिस्ताचं आमिर बख्श नावाच्या पोरासोबत प्रेम प्रकरण होतं. तिला आमिर सोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण आमिरचं वागणं चांगलं नसल्यानं आणि त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं शाहिस्ताच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण तरीही त्या दोघांनी मिळून शाहिस्ताच्या घरी त्यांच्या लग्नाला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. दरम्यान घरचे काही केल्या ऐकण्यात म्हटल्यावर आमिर आणि शाहिस्ताच्या डोक्यात खुंकार कल्पना फेर धरू लागली. जर घरच्यांच्या विरोध जाऊन आपण लग्न केलं तर दोघांच्या जीवाला पुढं मागं धोका उद्भवू शकतो याची त्यांना कल्पना होती. दरम्यान ती रिस्क शाहिस्ताला घ्यायची नव्हती. दरम्यान आमिरनं तिच्या पुढं संपूर्ण खानदालाच एका फटक्यात संपवण्याचा प्लॅन ठेवला. सुरुवातीला ती विचारात पडली, पण आता त्या दोघांना सोबत राहायचं असेल तर याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही हा विचार करून ती त्याच्या प्लॅनिंग मध्ये सामील झाली. तिच्या डोळ्यावर तेव्हा आमिरच्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती. काल परवा भेटलेल्या प्रेमासाठी ती घरातल्या माणसांना जीवानिशी मारणारे याचं जराही भान तिला राहिलेलं नव्हतं. दरम्यान प्लॅन तर ठरला, पण नेमकी कोणत्या पद्धतीनं घरातल्या लोकांची हत्या करायची याचा विचार ते दोघं करू लागले. कारण एवढं मोठं हत्याकांड केल्यावर त्यांना पोलिसांच्या नजरेपासून वाचायचं पण होतं. शेवटी एका निर्णयावर ते दोघंही ठाम झाले. मंडळी, खैरपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी सांगितलं की त्या दोघांनी जेवणामधून तिच्या कुटुंबियांना विष देण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार तिचा बॉयफ्रेंड आमिर बख्शनं तिला विष आणून दिलं. शाहिस्तानं त्या दिवशी सर्वांसाठी स्वयंपाक बनवला आणि चपातीच्या पिठात ते विष मिक्स करून दिलं. सगळा स्वयंपाक करून 19 ऑगस्टच्या रात्री तिने सगळ्यांना जेवण वाढून दिलं. स्वतः मात्र भूक नाही म्हणत घरच्यांसमोर तिनं जेवण नाकारलं. दरम्यान घरच्यांनी यथेच्छ जेवणावर ताव मारला. मात्र जेवल्यानंतर तरुणीच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व 13 जणांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तिथं जाईस्तोवर डॉक्टरांनी त्यातल्या 9 जणांना मृत घोषित केलं आणि उरलेल्या 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता घरातल्या 13 जणांचा एका रात्रीत मृत्यू होणं हे प्रकरण गंभीर असल्यानं साहजिकच त्याची पोलीस केस झाली. मृत व्यक्तींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. दरम्यान तेव्हा त्यांना विषबाधा झाल्याचं कळालं. पुढे पोलिसांनी त्या प्रकरणाचा सखोल तपास करायला सुरुवात केली. खैरपूरचे SP समीउल्लाह समरो यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विविध बाजूंनी तपास सुरू केला. DSP मल्हीर खान म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण विष असल्याचं निष्पन्न झालं होतं. दरम्यान संयुक्त कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला होता. फक्त एक तरुणी वाचली होती. त्यामुळे आम्हाला राहून तिच्यावर शंका येत होती. त्यामुळे आम्ही वारंवार तरुणीची चौकशी केली. मात्र प्रत्येक वेळी ती उडवाउडवीची उत्तरं द्यायची. पण घरात एकटी शाहिस्ता जिवंत राहिली असल्यानं पोलिसांना ती काहीतरी लपवते असं वाटत होतं. पोलिसांनी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आणि त्या दिवशी तू काहीच का खाल्लं नाहीस म्हणून विचारलं तर तेव्हा सुद्धा नेहमीसारखी उडवाउडवीची उत्तरं दिली. पण शेवटी पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवला तसा घाबरलेल्या पोरीनं धडाधड त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. तिनं कसं आपण गावाच्या पेटात आमिरनं आणून दिलेलं विष मिसळलं आणि त्याच्या चपात्या करून घरच्यांना खाऊ घातलं हे सगळं सांगून टाकलं. तिच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी चौकशीसाठी तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं. तेव्हा त्यानं सुद्धा हे कांड केल्याचं कबूल केलं.
आणि तब्बल 2 महिन्यांनी पोलिसांना या हत्याकांडाचा उलगडा झाला. 2023च्या जून महिन्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून सुद्धा असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी लग्नाच्या वादातून नातेवाईकांनी एकाच कुटुंबातील 9 जणांची ते झोपेत असताना गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना मलाकंद जिल्ह्यातील बटखेला तहसीलमध्ये घडली आणि त्यात 3 महिला आणि 6 पुरुषांची हत्या झाली होती. त्यानंतर या 13 जणांच्या हत्येचं प्रकरण पाकिस्तानसह पंजाब प्रांतात देखील चांगलंच गाजत आहे. सध्या डीएसपी खान म्हणाले की शाहिस्ता आणि आमिर बख्श यांच्या विरोधात बाराडी जटोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मंडळी, प्रकरण जरी पाकिस्तानातलं असलं तरी त्याची दाहकता इतकी आहे की जागतिक मीडियानं त्याची दखल घेतलेली आहे. तुमचं याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. यासोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.